या वयात आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला भविष्यात काय करायचं आहे. हे राष्ट्र उभं करायचं असेल तर पहिला विद्यार्थी उभा राहिला पाहिजे. विद्यार्थी उभा राहिला की मग घर उभं राहतं. ज्याचं घर उभं राहतं त्याच्या बाजूचा परिसर उभा राहतो. परिसर उभा राहिला की समाज तयार होतो आणि समाज म्हणजे राष्ट्र असतं. ते राष्ट्र जर उभं करायचं असेल तर या वयात आम्हाला हे करता आलं पाहिजे. या वयाचाच विचार आपण का करतो? ओयो नावाचे आपण बऱ्याच ठिकाणी आता हॉटेल्स बघतोय. ओयोचा मालक रितेश अग्रवाल वय फक्त 20 वर्ष आहे. किती वर्ष? 20व्या वर्षी रितेश अग्रवाल मालक होतो आणि KFCचा मालक कर्नल सँडर्स 63व्या वर्षी मालक होतो. 20व्या वर्षी मालक होणं आणि 63व्या वर्षी मालक होणं यामध्ये फार मोठा फरक आहे. जॉन केनेडी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो, त्याचं वय असतं 43 आणि जो बायडन तोही अध्यक्ष होतो, त्याचं वय असतं 78. 78व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष होणं आणि 43व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष होणं यामध्ये फार मोठा फरक आहे. म्हणून सूर्य सकाळीच उगवतो, तो रात्री येत नाही आणि चंद्राला रात्री उगवल्याचा आनंद आणि अभिमान वाटत राहतो. योग्य वेळी योग्य गोष्ट केली की त्याला अर्थ प्राप्त होतो. हे आपल्याला या वयात समजणं गरजेचं आहे. म्हणून हे वय मेहनतीचं आहे, हे वय अभ्यासाचं आहे. ज्या ज्या माणसांची आम्ही नावं घेतो आणि नतमस्तक होतो, त्यांना नमस्कार करतो, वंदन करतो, त्यांच्या पाया पडतो, त्या माणसांचा इतिहास आम्ही का वाचतो, त्या माणसांचा इतिहास आम्ही का लक्षात घेतो, त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा का घेतो? कारण ते यशस्वी झालेले आहे, ते आमचे मार्गदर्शक आहे, ते आमचे आयडॉल आहे. पण यश म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडतो का? यशाची व्याख्या काय? मुलं मला विचारतात यशाचं रहस्य काय? यशाला रहस्य कधीच असत नाही. रहस्य ही चमत्काराची गोष्ट नाही. रहस्य एका रात्रीत उभं राहत असेल पण यश एका रात्रीत उभं राहत नाही. म्हणून यशाला रहस्य नसतं. यशाला काय असतं तर यशाला कष्ट असतात, यशाला अभ्यास असतो, यशाला मेहनत असते, यशाला नियोजन असतं आणि यशाला सातत्य असतं. हे यशामागची भूमिका आहे, ते रहस्य नाही. म्हणून चमत्कारासारखं रहस्य एका रात्री झोपलो आणि सकाळी उठलो आणि मग आपण यशस्वी झालो असं रहस्य यशात कधीच येत नाही. रहस्य हे चमत्कारिक गोष्टींना असतं. आपल्याला जर आपल्या कष्टानं सिद्ध करायचं असेल तर ते यश असणार आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून महापुरुषांचा इतिहास सांगताना एक वाक्य मनपटलावर करून ठेवावं असं वाक्य आहे. ते वाक्य किती महत्त्वाचं आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना हे का सांगतोय? कारण ते वाक्य आमचं आयुष्य बदलू शकतं. एखादं पुस्तक आयुष्य बदलतं इथपर्यंत ठीक आहे, त्या पुस्तकातला एखादा धडा आयुष्य बदलवतो हेही ठीक आहे, पण त्या धड्यातला एखादा उतारा सुद्धा आमचं जीवन बदलवतो हेही आम्हाला माहिती आहे. पण नुसता धड्यातला उताराच काय, एक वाक्य सुद्धा आयुष्य बदलू शकतं. ते वाक्य असं असावं लागतं, जो पाणी से नाते है वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं. कष्ट केले की इतिहास निर्माण करता येतो, कष्ट केले की इतिहास बदलवता येतो, कष्ट केले की यशाचा झेंडा उंच फडकवता येतो, कष्ट केले की आयुष्यात जे स्वप्न आहे ते सत्यात उतरवता येतं. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. जगातले अनेक तत्ववेत्ते असे सांगतात एखाद्या देशाचा भविष्यकाळ आम्ही सांगू शकतो. मलाही प्रश्न पडायचा एखादा देशाचा भविष्यकाळ कोणी तत्ववेत्ता कसा सांगेल? पण तो तत्ववेत्ता असं सांगतो, ज्या देशातल्या मुलांच्या ओठावर गाणं आहे त्याच देशाला भविष्यकाळ आहे. पण त्याचं पुढचं महत्त्वाचं आणि धाडसाचं वाक्य आहे, त्या युवकांच्या ओठावर गाणं कोणतं आहे त्यावर त्या देशाचा भविष्यकाळ अवलंबून असतो. आमच्या ओठांवर गाणी कोणती आहे हे जर आम्ही निरीक्षण केलं, हा जर आम्ही विचार केला तर आमच्या देशाचा भविष्यकाळ काय असणार आहे हे आमच्या सहज लक्षात येतं. म्हणून आमच्या ओठावरची गाणी ही प्रेरणा देणारी, आमच्या ओठावरची गाणी चेतना पेटवणारी, आमच्या ओठावरची गाणी स्फूर्ती देणारी, आमची ओठावरची गाणी राष्ट्राला समर्पित असणारी, आमच्या देशातल्या ऐतिहासिक महापुरुषांची गाणी आमच्या ओठावर जर असली तर आम्ही राष्ट्र निर्माण करू शकतो आणि इतिहास बदलू शकतो. तेव्हा या वयात आमच्या ओठात काय असावं, आमच्या मनात काय असावं, आमच्या हातात काय असावं, आमच्या मेहनतीत कोणती दिशा असावी हे आम्हाला जेव्हा कळेल तेव्हा देशाचा आणि परिणामी स्वतःचा इतिहास हा वेगळा असू शकतो. हे विचार करण्याचं हे वय आहे.
या वयात मुलं वेगवेगळा विचार करतात. मी तर प्रामाणिकपणे सांगतो, या वयात मुलं प्रेमाचा विचार करतात. पण ते प्रेम कोणतं असावं? तुम्ही जर कधी तुम्हाला एखादा आवडणारा अधिकारी भेटला तर त्याची मुलाखत घ्या. नावं तुम्हाला माहिती आहे, त्या सगळ्यांचा इतिहास बघा, तुमच्या सहज लक्षात येईल. ह्या माणसांनी प्रेम केलं हो, पण ते प्रेम ध्येयावर केलं. ज्यांचा ज्यांचा इतिहास आम्ही वाचतो, ऐकतो आणि प्रेरणा घेतो, त्या सगळ्यांनी प्रेम आपल्या ध्येयावर केलेलं आहे. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, त्या कवितेतलं शेवटचं कडवं आहे. ते कवितेतलं कडवं असं सांगतं, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं. प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याहीपेक्षा अधिक प्रेम त्यागावर करावं, प्रेम त्यागावर करावं. आम्हाला त्याग माहीत असतो का? आम्हाला समर्पण माहीत असतं का? आम्हाला योगदान माहीत असतं का? आमच्या आयुष्याला हे त्याग, हे योगदान, ही समर्पण, ही भावना जेव्हा कळेल ना, तेव्हा आयुष्याचा खरा अर्थ कळतो. आमच्या जाणीवा बोथट झाल्या, आमच्या संवेदना लुप्त झाल्या, आमच्या जगण्याचा कोंडमारा झाला. खरं जगणं आम्ही विसरून गेलो. अभ्यास विद्यार्थी म्हणून आमच्या वाट्याला आहेच, पण या अभ्यासाबरोबर काही गोष्टी आहे त्याही महत्त्वाच्या आहे. आयुष्यात झेप घ्यायची ना, त्यासाठी स्वप्न असलं पाहिजे. पण स्वप्न कोणतं? झोपेत पडतं ते नाही. अब्दुल कलाम असं म्हणाले, लो एम इज क्राईम. छोटं स्वप्न पाहणं, छोटं ध्येय असणं हा सुद्धा गुन्हा आहे. आपलं स्वप्न हे मोठं असलं पाहिजे. आणि स्वप्न कोणतं सत्यात उतरतं? जे स्वप्न जागे असताना आपण पाहतो ते स्वप्न. म्हणून स्वप्न बघायचंय ना, ते उघड्या डोळ्यांनी, आणि नुसतं स्वप्न बघून थांबायचं नसतं. उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्या स्वप्नाचा पाठपुरावा करायचा असतो, पाठलाग करायचा असतो, आणि त्यासाठी कष्ट घ्यायचे असतात, त्याला सातत्याची जोड द्यायची असते. ते स्वप्न सत्यात उतरत असतं. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नावाला आपण सलाम करतो, ज्यांच्या ज्यांच्या इतिहासाला आम्ही वाचून पाठ करतो, ज्यांच्या ज्यांच्या इतिहासातून आम्ही प्रेरणा घेतो, त्या माणसांनी ही स्वप्न पाहिली. जिजाऊंनी शिवबांना स्वप्न दाखवलं, यशवंतराव चव्हाणांनी स्वप्न पाहिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी आईवडिलांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं रान केलं, महात्मा फुलेंनी इथली परिस्थिती पाहिली. पण समाज आणि परिस्थितीवर मात करता येते, त्या जिद्दीच्या जोरावर परिस्थिती बदलता येते. हा इतिहास इथल्याच महामानवाने निर्माण केला आहे, तो आम्ही लक्षात घेतला पाहिजे. ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे ती माणसं दुसऱ्याच्या पात्रतेला, विश्वासाला उतरतात. ज्यांचं चारित्र्य खराब आहे ती माणसं कधी दुसऱ्याच्या विश्वासाला पात्र ठरत नाहीत. हे आपल्याला या वयात लक्षात घेणं, कारण ही वाट जाताना ढासळते आहे, कोसळते आहे. ही वाटेवर सगळा सडा आहे, आपला पाय घसरण्याची चिन्ह जास्त आहे. पण जो माणूस अशा निसरड्या वाटेवरून आपला पाय घसरू देत नाही, तो यशाकडे जात राहतो. म्हणून या वयामध्ये हे आपल्याला सांगणं आणि हे समजून घेणं मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा मी विचार करतो. साधी गोष्ट, आता एखाद्याला मी इथं नाव विचारलं, माझं नाव प्रदीप, नावात दीपा. इथं अनेक सगळे तुम्ही बसलात. एखाद्याला मी जर विचारलं तुझं नाव सांग, एखाद्या मुलीला ती सांगेल माझं नाव खुशी आहे. पण चेहऱ्यावर खुशी आहे का हा प्रश्न मला पडतो. एखाद्याला मी विचारतो तुझं नाव काय, आनंद, चेहऱ्यावर दिसत नाही. एखाद्याला विचारतो ती सांगते चैतन्य, आयुष्यातही नाही, दुसऱ्यालाही चैतन्य नाही. आमची नावं सगळ्यांची खूप सुंदर आहे. एखाद्याचं नाव प्रसन्न असतं, पण तो कधीच प्रसन्न दिसत नाही. तुमची नावं इथं असतील, चांगली गोष्ट आहे, आपल्या प्रत्येकाचं नाव सुंदरच आहे. पण मला प्रश्न पडतो, हे नाव आपण ठेवलं नाही, हे आपल्या पूर्वजांनी, आपल्या बापजाद्यांनी, आपल्या आईवडिलांनी, आपल्या पालकांनी, कुणीतरी ज्येष्ठ व्यक्तींनी ठेवलेलं आहे. कारण त्यांना वाटायचं की हे नाव ठेवल्यावर हा मुलगा, ही मुलगी असं बनेल, अशी घडेल, अशी तयार होईल. किंवा एखाद्या काळामध्ये सिरियलचा जमाना, पिक्चरचा जमाना असतो, मूवीचा, त्यातली नावं बाहेर येतात. तीही नावं, कारण त्या सिरियलमध्ये एखाद्या अभिनेत्रीने किंवा एखाद्या अभिनेत्याने मोठं यश मिळवलेलं असतं, ती नावं ठेवली जातात. याचा अर्थ नावं ठेवताना एक काहीतरी पॅरामीटर ठेवलेलं असतं. त्याच्यामागे कदाचित यश असेल, त्याच्यामध्ये कदाचित लौकिक असेल, त्याच्यामध्ये प्रसिद्धी असेल. पण जेव्हा आपण वास्तवात जगताना आपल्या नावाचा अर्थ सुद्धा आपल्याला समजू नये. आपलं नाव सुंदर आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत त्या नावाला अर्थ प्राप्त होत नाही. आणि मग मला मुलं म्हणतात, एखादी मुलगी म्हणते सर मी दिसायला सुंदर आहे असं लोक म्हणतात. मग मी विचारतो का लोक म्हणतात. मग ती दिसायला सुंदर म्हणजे गोरी असते. सौंदर्य म्हणजे गोरेपण नाही.
सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे, हे मला आवर्जून सांगायचं. दिसायला गोर असणं म्हणजे सौंदर्य नाही. काळ्या रंगाच्या माणसाने सुद्धा आयुष्यामध्ये यश मिळवलेलं आहे. मग सौंदर्याची व्याख्या काय? सौंदर्य दिसायला गोरगोमट असणं नाही, रंग गारा काळा किंवा गोरा असणं नाही. सौंदर्य म्हणजे दिसायला नाकीडोळी छान असणं, दुसऱ्याला आकर्षण करणारा आकर्षित चेहरा असावा असंही नाही. मग सौंदर्याची व्याख्या काय? जगात कुठेही पुस्तकात वाचायला मिळणार नाही. जर चेहऱ्यावर सौंदर्य आणायचं असेल तर काय करावं लागतं? म्हणून मी सांगितलं, एखाद्याचा रंग काळा असू शकतो, एखाद्याचा निमगोरा, एखाद्याचा गोरा, एखाद्याचा सावळा, म्हणजे रंग वेगवेगळे असू शकतात माणसांचे, पण संवेदनाचा रंग मात्र एक असतो. म्हणून संवेदना ही महत्वाची असते. आणि मग चेहऱ्यावर एखादा म्हातारे माणूस वय वर्ष 90, आपण म्हणतो काय म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर तेज आहे. 80 वर्षाच्या एखादी म्हातारी स्त्री पाहिली की काय चेहऱ्यावर चैतन्य दिसतंय. याचा अर्थ चेहऱ्यावरचं सौंदर्य हे वयावर अवलंबून नसतं, हे महत्वाचं आहे. आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये मुलांच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य गायब होतं. हे कशामुळे घडतं हे मला कळत नाही. आणि म्हणून ही सौंदर्याची नवीन व्याख्या मी करतोय. आणि ती सौंदर्याची व्याख्या करत असताना त्यातली पहिली व्याख्या आहे, सौंदर्य म्हणजे काय? ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा कायम सुंदर. ही सुंदरतेची पहिली व्याख्या आहे. आपलं काम जर हातातलं सुंदर ठेवलं तर आयुष्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरचं सौंदर्य कधीच कमी होत नसतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्याचे दृष्टी साफ आहे आणि ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्या चेहऱ्यावर कायम सौंदर्य बहरत असतं. आपल्या मनात जर काळ असेल, आपल्या मनात जर कपट असेल तर आपल्या चेहऱ्यावर आठ्या उठतात. याचा अर्थ मन स्वच्छ आणि डोळे साफ असतील तर चेहऱ्यावरचं सौंदर्य कधीच कमी होत नाही.